विंडस्क्रीन वरती अशी फॉग आली, कारण ड्रायव्हिंग करायला खूप जास्त त्रास होतो. मग अशा वेळेला कोण आपल्याला सांगतो की तुम्ही बटाटा वापरा, त्याच्यानी फॉग येणार नाही. कोण सांगतो की तुम्ही कोलगेट वापरा, त्याच्यानी फॉग येणार नाही. कोण सांगतो शेविंग फोम वापरा, आणि कोण सांगतो क्लिनिक प्लस शॅम्पू कपड्यावरती टाकून वापरा, म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग करताना त्रास येणार नाही. खरं तर हा फॉग घालवण्याची एक सोपी पद्धत आहे. एसी वापरायची असते. तर बहुतेकांच्या गाडीमध्ये एसी नसते, आणि त्यासोबतच काहीकांचा हा प्रश्न असतो की एसी लावली का खूप थंडी लागायला लागते. मग त्यांना असा प्रोडक्ट हवा असतो की बाबा ते लावलं, आम्ही प्रोडक्ट लावलं की आम्हाला फॉग आलाच नाही पाहिजे. तर आपण हे सगळे प्रोडक्ट लावून आज बघणार आहोत, आणि एक सिक्रेट प्रोडक्ट आहे तो वाला, तो जो आहे तो देखील, त्याच्याने देखील अजिबात विंडस्क्रीन वरती फॉग येतच नाही, आणि तो सगळ्यात जास्त लॉंग लास्टिंग आहे. तर हे सगळे प्रोडक्ट आपण लावून बघणार आहोत, आणि शेवटी तुम्हाला मी सांगेन तो प्रोडक्ट कोणता आहे. तर हे सगळे प्रोडक्ट या चौकटीमध्ये लावून बघणार आहोत. अगोदर हे फॉग आले तुम्हाला दिसत असेल, प्रत्येक चौकटीमध्ये जे आहे ते फॉग हा आलेलाच आहे. मग ह्या व्हिडिओच्या मदतीने आपल्याला समजून येईल की कुठला प्रोडक्ट आपल्यासाठी बेस्ट आणि युजेबल आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की कसं काय आहे, फॉग येतं की नाही. आणि दुसरा व्हिडिओ आपला पुढचा असा असणार आहे की किती वेळ हे प्रोडक्ट जे आहेत ते फॉग थांबून ठेवतात. आपण हे सगळे प्रोडक्ट लावून जे आहेत ते ड्रायव्हिंग करणार आहोत खूप वेळासाठी. मग आपल्याला समजून येईल कुठे फॉग आला आणि कुठे फॉग नाही आलेला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर ही विंडस्क्रीन जी आहे ती कपड्याच्या मदतीने किंवा एसी लावून जे ते हा फॉग संपूर्ण घालून टाकूया, आणि त्यानंतर संपूर्ण हे क्लीन करून जे ते प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागेवरती लावूया. क्लिअर करण्यासाठी मी एसी ऑन केलेली आहे. हा बघा, इथून जे ते क्लिअर व्हायला सुरुवात झालेली आहे. मग त्यानंतर आपण जो हा पूर्ण क्लिअर करून कपड्याने पुसून जे हे प्रोडक्ट एक एक करून लावूया. मग जे ती आपली संपूर्ण विंडशील्ड जी आहे ती क्लिअर झालेली आहे, आणि बाकीची जी आहे ती कपड्याच्या मदतीने आपण पुसून टाकू. आपले हे कुठलीही गोष्ट लावताना हे क्लिअर असणं, स्वच्छ असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर जो आहे तो हा क्लिनिक प्लस ह्या कपड्यावरती टाकूया, आणि जे आहे ते ह्या भागावरती क्लिनिक प्लस अप्लाय करूया. ह्या भाग जसे की आपण सगळ्यांनी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता आपला थोडाच भाग आहे म्हणून मी हे थोडंच घेतो. जे आहे ते इथे क्लिनिक प्लस लावलेला आहे. आता दुसरा आहे ही शेविंग फोम. ही शेविंग फोम आपल्याला लावायची आहे. माझ्या हातावर घेतो अशी, आणि हातावरून लावतो. कॅमेरा अँगल जरासा हे करा, कारण की एका हातात मी पकडलेला आहे आणि एका हातात जे आहे ती ह्या भागावरती शेविंग फोम, ह्या भागावरती जो क्लिनिक प्लस जो आहे तो लावलेला, इथे शेविंग फोम लावले, इथे कोलगेट लावूया, खाली जो आहे तो बटाटा लावूया, आणि इकडे आपला सिक्रेटवाला प्रोडक्ट लावूया. आता जो आहे तो हा बटाटा आपण लावूया, आणि कुठे लावूया, बटाटे इथे लावूया. आता जो आहे हा कोलगेट फोमचा हात एकदम स्वच्छ धुतलेला आहे, का तर मिक्स नको व्हायला म्हणून. कोलगेट लावताना जराशी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की कोलगेटमध्ये बारीक बारीक दाणे असतात, आणि त्याच्यामुळे आपल्या विंडस्क्रीनवरती स्क्रॅचेस जे आहेत ते पडू शकतात. तर कोलगेट आपण घेतलेला आहे. हा कोलगेट जो आहे तो लावून झालेला आहे. खाली बटाटा लावला आहे. आता इथे बारी आहे सिक्रेट आपल्या प्रोडक्टची. तो प्रोडक्ट घेतला आणि आता मी इथे खाली लावतो. इकडे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते आपले लावून झाले आहेत. इथे शॅम्पू आहे, इथे जे आहे ते आपला सिक्रेट प्रोडक्ट आहे, हा जो आहे हा शेविंग फोम आहे, हा कोलगेट आहे, आणि इथे जे आहे ते बटाटा आहे. तर आता आपण हे काय करूया, हे संपूर्ण क्लीन करूया. प्रत्येक गोष्ट क्लीन करण्यासाठी मी वेगवेगळा टिश्यू वापरणार आहे, आणि नंतर बघूया. शॅम्पूला कपड्यानेच हे वरचं शॅम्पूचं जे आहे ते पुसूया आपण. हा फोम जो आहे तो ह्या टिश्यूने आपण क्लिअर करून टाकूया. सगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे फ्रेश टिश्यू वापरलेत मी क्लिअर करायला. कोलगेट काढणं आणि लावणं सगळ्यात जास्त कठीण आहे. एक क्लिनिक प्लस शॅम्पू पण इझिली लागले, इझिली काढता आलं, आणि शेविंग फोमचं पण तेच की हाताची दशा होते संपूर्णपणे. कोलगेट काढणं आणि लावणं थोडंसं कठीण आहे, आणि क्लिस्टर क्लिअर जे आहे ते होणं थोडंसं हे, आणि जोर लावा लागतो. मग त्याच्यामुळे जे आहे ती तुमच्या विंडस्क्रीनवरती जे आहे ती स्क्रॅचेस पडू शकतात. आता हे पहा, सगळे क्लिअर केलेलं आहे, फक्त कोलगेटचं जे आहे ते व्हाईट व्हाईट दिसत आहे. बाकी हे फोम बीम वगैरे सगळं पहा. आता हे जे नॉर्मल राहिले ते कपड्याने क्लिअर करतो. अर्धा तास झालेला आहे, आणि आपल्याला दिसत असेल आता की जिथे जे आहे ते काही लावल्यानंतर तिथे जे आहे ते फॉग यायला सुरुवात झालेली आहे इकडे वेगळे, आणि जिथे जे आहे ते काही गोष्टी जागेवरती थोडा थोडा आलेला, आणि काही जागेवरती काहीच आलेला नाही आहे. तर आता आपण काय करूया, आता आपण हे बघा, मी जे आहे ती गरम पाण्याची बॉटल देखील आणली आहे, एक्स्ट्रीम टेस्ट होईल आणि आपल्याला समजून येईल. तर चला चेक करूया. एकदम गरम पाण्याची बॉटल आणलेली आहे बघा, वाफ दिसत असेल तुम्हाला. पहिला चेक करूया शॅम्पू. दुसरीकडे ठेवीन तर इकडे जे आहे ते आपल्याला फॉग वगैरे दिसून येईल. हे बघा इथे
हा फॉग जो आहे तो येतो आहे, परंतु शॅम्पू जवळ शॅम्पू जवळ जो आहे तो आपल्याला फॉग दिसत नाही, आणि याच्या जवळ शेविंग फोम जवळ देखील काही दिसत नाही आहे. आणि कॉलगेट जवळ घेऊन जाते. कॉलगेट जवळ इकडे थोडं पाणी वगैरे जे आहे ते दिसतं आहे. आणि बटाटा जवळ जे आहे ते फॉग येतो आहे. पहा, सगळीकडे फॉग आलेला आहे बटाट्याजवळ. हा बा, तर बटाटा जो आहे तो फेल आहे. शॅम्पू जवळ जे आहे ते थोडं एकदम फॉग दिसत आहे, थोडंसं. हे पहा, जर तुम्ही दुरून पाहिलं तर. आणि ही जो आहे तो आपला सिक्रेट प्रोडक्ट, हा पहा, सिक्रेट प्रोडक्ट जवळ देखील बराच वेळ ठेवतो. हा शॅम्पू आहे. इकडे जसं आपण नेतोय जवळ, तसं थोडंसं फॉग जो आहे तो यायला सुरुवात झालेली आहे. पण इकडे सिक्रेट प्रोडक्ट जवळ नाही येत आहे. आणि हा आपला आहे शेविंग फॉर्म. जर इथे आपण करू, इकडे जे आहे ते फॉग येतोय. हा पहा, इथे बटाट्याजवळ पण येतोय, कॉलगेट जवळ एकदम थोडा कमी प्रमाणात येतोय. आणि आता शेविंग फॉर्म जवळ ठेवूया. शेविंग फॉर्म जवळ जास्त वेळ. परंतु इथे नाही येते. इथे हातावर पडलं माझ्या गरम पाणी, खूप गरम आहे. मित्रांनो, रिझल्ट तुमच्या समोर आहे. हे पहा, इथे शॅम्पू होता, इकडे जो आहे तो फॉग आलेला आहे. इथे जो आहे तो अजिबात फॉग नाहीये. इकडे कॉलगेट जवळ देखील थोडासा आहे. बटाटा तर फेलच झालेला आहे. आणि इथे देखील फॉग जो आहे तो जास्त प्रमाणात नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 5ही प्रोडक्ट जे आहेत ते यूज करून मी दाखवलेले आहेत, आणि कसे यूज करायचे ते देखील तुम्हाला दाखवलेले आहेत. सगळ्यात बेस्ट मला वाटतंय ते म्हणजे शेविंग फोम. सगळ्यात स्वस्त आहे आणि एकदम बेस्ट रिझल्ट जो आहे तो देतो. बेस्ट रिझल्ट कसला होता आपला सिक्रेट प्रोडक्टचा आणि शेविंग फोमचा. सिक्रेट प्रोडक्टची त्या लिंक हवी असेल तर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ती मिळून येईल, किंवा व्हिडिओला जे आहे ती टॅग केलेली जी आहे ती मिळून येईल. परंतु त्यापेक्षा बेस्ट आहे शेविंग फोम. तीच तुम्ही आपल्याला 90 रुपयामध्ये तुमचं काम जे आहे ते होऊन जाईल. बेस्ट रिझल्ट त्यांनीच दिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठला प्रोडक्ट शेविंग फोम वरती किती वेळानंतर जे ती फॉग यायला सुरुवात करते एकदा आपण लावल्यानंतर. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका.